नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आता सायलीला चक्कर आलेली असते आणि ती तशीच बेशुद्ध अवस्थेत असते। आता घरातील सर्वजण तिच्या जवळच असतात। अर्जुन सायलीला उठवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु सायली काही उठत नसते। तेवढ्यातच अश्विन तेथे येतो। मग कल्पना घाबरतच म्हणते, अरे अश्विन बघ ना, नक्की काय झालंय? अरे हिला मला तर काही सुचतच नाहीये असं म्हणून ती आता सायलीला लवकर चेक करायला सांगते। तर अश्विन आल्यामुळे सर्वांना जरा बरं वाटलेलं असतं कारण सायलीवर अगोदर उपचार होणार असतात। त्यानंतर प्रिया म्हणते, अरे मी तुझी केव्हापासून वाट बघत होते। अश्विन सायलीला केव्हापासून चक्कर आलीय? तेव्हा अश्विन सायलीला चेक करू लागतो तर अर्जुन अजूनही खूपच घाबरलेला असतो की अचानक सायलीला झालं तरी काय। अश्विन सायलीला चेक सुद्धा करतो आणि अर्जुनला विचारतो, काय रे, तिला टेन्शन येईल किंवा स्ट्रेस येईल असं काही घडलं होतं? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो घडलं होतं असं म्हणून तो घडलेला सर्व प्रकार सांगतो की कशा प्रकारे आश्रमामध्ये एक मृतदेह सापडला आणि त्याचा आळ मधुभाऊंवर घेतला गेला की तुम्हीच हा दुसरा खून केला आहे आणि हा धक्का सायलीला सहन झाला नाही आणि म्हणूनच तिच्या बाबतीत हे सगळं घडलं। ती चक्कर येऊन पडली आणि बेशुद्ध झाली। त्यानंतर अर्जुन सांगतो, सायलीला वाटलं की मधुभाऊंना अटक होणार आहे आणि त्या धक्क्यातच हे सगळं होऊन बसलं। तर आता अश्विन मधुभाऊंकडे पाहतच राहतो। त्यानंतर तो म्हणतो, ऐका आता ठीक आहे, ती काही झालं नाही, एवढं असंही घाबरण्यासारखं काही नाहीये, थोड्या वेळात जाग येईल तिला, ट्विनने असं सांगितल्यानंतर कुठे सर्वांच्या जीवात जीव येतो। त्यानंतर तो कल्पनाला सांगतो, तिला जर जाग आली ना, थोडी जास्त साखर टाकून तिला लिंबू पाणी द्या, म्हणजे ना तिला बरं वाटेल आणि हो परत तिचा स्ट्रेस वाढेल, टेन्शन वाढेल, असं काहीही होऊ देऊ नका। दुसरीकडे आता दामिनीने किती डोक फोडून देखील महिपच्या डोक्यात प्रकाश पडलेला नसतो। त्यामुळे ती म्हणते, हे पहा शिकरे नंबर 1, अर्जुन गेल्यावेळी केस जिंकला म्हटल्यानंतर कॉन्फिडंट झाला असेल, अहो त्याच्या लक्षात सुद्धा नसेल, त्याच्या डोक्यात सुद्धा आलं नसेल की ती दुसरी बॉडी तिथे मध्ये सापडेल आणि त्याचा खुनाचा आळ कदाचित पाटलांवर येईल। तर याने काय झालं आता? शिखरे, अर्जुन आणि त्याची टीम, त्याचा अख्खा वेळ, त्याची अख्खी टीम, त्याची पूर्ण एनर्जी हा दुसरा खून निस्तरण्यात चालली आहे की नाही? म्हणजे जी गाडी वेगाने रुळावर धावत होती ती थोड्या वेळासाठी होईना घसरली आहे। त्यावेळी महिप्त शांतपणे घेतो आणि म्हणतो, हो ते तर माझ्या लक्षातच आलं नाही। त्यावेळी दामिनी टोमणा मारून म्हणते, म्हणूनच तुम्ही महिप्त शिकरे आहात आणि मी ढोकेट दामिनी देशमुख आहे। तेव्हा महिप्त म्हणतो, हो बरोबर आहे तुमचं, तुम्ही म्हणताय ते बरोबरच असणार, चालू द्या तुमचं, काय चालायचं ते चालू द्या। त्या अर्जुन सुभेदाराची गाडी अशी रोळ्यावरून घसरून टाका आणि त्या गाडीचा रूळ आहे ना तो सुद्धा असा तोडून मोडून टाका, त्याचा नाग असा ॲक्सिडेंट झाला पाहिजे। मग दामिनी म्हणते, शांत व्हा, होणार। मग त्यावेळी महिप्त म्हणतो, 113% सांगतो बाई तुम्हाला, अहो या थेरड्याला ना फाशी होणार म्हणजे होणारच। तेव्हा दामिनी म्हणते, हो सगळं तुमच्या मनासारखं होणार, फक्त ना तुम्ही जरा गप्प राहा। दुसरीकडे प्रियाच थोबाड काही गप्प राहत नाही। ती म्हणते की जोपर्यंत मधु भाऊ घरात आहे तोपर्यंत स्ट्रेस तर असणारच ना। मग आता सगळेच जण अगदी रागात तिच्याकडे पाहू लागतात। ते पाहून प्रिया लगेच शब्दांची फिरवाफिरव करू लागते आणि म्हणते, कस आहे ना, म्हणजे जोपर्यंत खून हे डेड बॉडी कोर्ट कचेया हे प्रकरण तिच्यासमोर येत राहील तिला टेन्शन येणार आणि मग तिला चक्कर येणार, हे साहजिक आहे ना। तेव्हा चैतन्य सकट सर्वजण आता मधुभाऊंकडे पाहतात। त्यानंतर मधुभाऊ अर्जुनला म्हणतात, जावई बापू मी एक काम करतो, इथून आता खाली जातो असं म्हणून ते जायला निघतात। तेव्हा प्रियाला बरं वाटतं। तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही मधुभाऊ प्लीज तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही इथेच थांबा। तेव्हा प्रताप देखील म्हणतो, सायलीला जेव्हा जाग
येईल आणि जेव्हा तुम्ही तिच्यासमोर असाल ना तेव्हा खरंच तिलाही बरं वाटेल आणि लवकरात लवकर ती बरी सुद्धा होईल, त्यामुळे थांबा तुम्ही. तेव्हा मधुभाऊ आता आपल्या लाडक्या लेकीसाठी तेथेच थांबतात. त्यानंतर अर्जुन पुन्हा एकदा सायलीला उठवण्याचा प्रयत्न करतो. सायली, अग उठ ना प्लीज बघ, मधुभाऊंना अटक झाली नाही, ते इथेच आहेत, त्यामुळे प्लीज उठ ना सायली. अर्जुन तिला उठवण्याचे प्रयत्न करत असतो. सर्वांना अर्जुनची काळजी वाटू लागते, कारण त्याने सायलीच यावेळी खूपच टेन्शन घेतलेलं असतं. मग पुढे आता हा सर्व प्रकार पाहून प्रिया मात्र गालातच हसते, कारण सगळं काही आता तिच्या मनासारखं होत असतं आणि म्हणूनच तिच्या मनात आनंदाच्या आता उकळ्या देखील फुटत असतात. त्यानंतर सायलीला आता थोडी थोडी जाग येऊ लागते. तेव्हा अर्जुन तिच्या हातावर हात ठेवतो. त्यानंतर सायली फक्त मधुभाऊ मधुभाऊ असं म्हणू लागते. तेव्हा सर्वांना समजतं सायली आता जागी होतीय. तेव्हा अर्जुन आता म्हणतो, मधुभाऊ इथेच आहेत. मग सायली आता हळूच डोळे उघडते आणि पहिल्यांदा मधुभाऊंचा चेहरा पाहते. तिच्या मनाला आता शांती मिळते. तर चैतन्य म्हणतो, हे बघ वहिनी, मी मधुभाऊंची अटीसिपेटरी बेल वेळेवर घेऊन आलो, त्यामुळे मधुभाऊ हे जेलमध्ये गेले नाहीत, त्यांना अटक झाली नाही, पोलीस त्यांना घेऊन गेले नाहीत. हे ऐकल्यानंतर सायली आता उठून बसते आणि मधुभाऊंकडे पाहतच राहते. तेव्हा मधुभाऊ सुद्धा अगदी पाणवलेल्या डोळ्यांनी लाडक्या लेकीकडे पाहत म्हणतात, साऊ बाळा, मी इथेच आहे, मी कुठेही गेलो नाही आणि जाणार सुद्धा नाही. ऐकून सायलीला खूप आनंद होतो. त्यानंतर सर्वजण सायली आणि मधुभाऊंमधील प्रेम पाहतात की या दोघांच एकमेकांवर किती प्रेम आहे. आता अर्जुनमुळे ही कमाल झाल्याचं सायलीला समजतं, त्यामुळे ती पटकनच त्याच्या कुशीत शिरते आणि रडू लागते. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात, कारण तिचे मधुभाऊ तिच्या डोळ्यासमोर असतात. मग त्यावेळी अर्जुन हसतो आणि विचारतो, ए वेडी, तू का रडतीयस? आता तिला प्रॉमिस करतो, हे बघ मी मधुभाऊंना कधीच काही होऊ देणार नाही. तेव्हा प्रिया डोळे वटारून अर्जुन सायलीकडे पाहते. अर्जुन विचारतो, तुला ब्र वाटतंय ना आता? मग सायली म्हणते, हो ब्र वाटतंय. त्यानंतर चैतन्य म्हणतो, अर्जुन ऐक ना, मला माहिती तुला इथे थांबणं खूप गरजेचं आहे, परंतु ना आपल्याला आता निघावं लागेल. तेव्हा सायली अर्जुनकडे पाहतच राहते. मग त्यानंतर चैतन्य म्हणतो, हे बघ, हा आपण पोलिसांना अँटिसिपेटरी बेलचे पेपर तर दिले आहे, परंतु अजून बऱ्याच फॉर्मॅलिटी इनकम्प्लीट आहेत, त्या करायच्यात आणि क्राईम साईटवर सुद्धा आपल्याला जावं लागेल. तेव्हा अर्जुनला आता टेन्शनच येतं, कारण सायलीला असं एक सोडून जाणं म्हणजे त्याच्यासाठीही जरा टेन्शनचंच काम असतं. तेव्हा तो म्हणतो, अरे पण कसं मी येऊ? तेव्हा सायली म्हणते, अहो तुम्ही जा आणि मधुभाऊंसाठी जे जे शक्य असेल ना ते करा, मी पूर्णपणे ठीक आहे आता. तेव्हा प्रताप देखील म्हणतो, नको काळजी करूस, आम्ही आहोत तिथे. आणि हे बघ बाळा, जर तू तिकडे गेलास तर हे जे काही होऊन बसलंय ना, तुला अगदी व्यवस्थित निस्तरता येईल. त्यानंतर प्रताप म्हणतो, हे बघ सायली, तुला जर काही लागलं तर आम्हाला सांग, आम्ही आमच्या खोलीत आहोत. तेव्हा सर्वजण तेथून आपापल्या रूममध्ये जायला निघतात. तर प्रिया हसतच म्हणते, काळजी घे हा. त्यानंतर सर्वजण तेथून जातात. तर अर्जुन कपडे चेंज करण्यासाठी जातो. तेव्हा मधुभाऊ सायली जवळ जाऊन बसतात. दोघांच्याही डोळ्यात पाणी असतं. मधुभाऊंना पाहून सायलीला ब्र वाटत असतं, कारण अचानकच हे संकट विचार अजूनही सायली करत असते. तिच्याच्या चेहऱ्यावरील ती काळजी पाहून मधुभाऊ म्हणतात, होईल सगळं ठीक, तू काळजी करू नकोस. मग आता मधुभाऊंच्या खांद्यावर डोक ठेवते आणि तसाच विचार करत राहते. तर दुसरीकडे आता साक्षी, महिप्त आणि नागराज या तिघांची बैठक बसलेली असते. महिप्त एकावर एक डायलॉग मारत असतो आणि नागराजला म्हणतो, मी पहिलंच म्हटलं होतं की नाही, एकापेक्षा दोन भले आणि सिंगल पेक्षा डबल भारी म्हणून. तेव्हा साक्षी महिप्तकडे पाहते आणि विचारते, म्हणजे? तेव्हा महिप्त म्हणतो, अगं आतापर्यंत त्या मधुकर पाटलावर एकाच खुनाचा आरोप होता, पण देशमुख बाईच्या डोक्यालिटीने त्याच्यावर 2 खुनाचा आरोप लागला. तेव्हा आता नागराज हसतो आणि विचारतो, काय रे, देशमुख बाईच्या कृपेने की तुझ्या कृपेने? मग आता साक्षी दोघांकडे पाहतच राहते. नक्की काय हे प्रकरण आहे तिलाही जाणून घ्यायचं असतं.
त्यानंतर महिप्त म्हणतो, अहो तुमचं बरोबर आहे, खून मीच केला, पण देशमुख बाईच्या डोक्यालिटीने झालं ना सगळं हे. तेव्हा साक्षी पुन्हा विचारते, अहो काय काय बोलताय काय तुम्ही, अहो कुणाचा मर्डर आणि कुणाची आयडिया, काय चाललंय काय तुमचं. तेव्हा नागराज हसतो तर महिप्त म्हणतो, हे बघ बरोबर आहे, आता तू टीव्ही बघत नाही, त्याचबरोबर पेपर सुद्धा वाचत नाही, मोबाईल कडे तर तुझं दुर्लक्षच असतं, त्यामुळे तुला कळणार तरी कसं हो की नाही की त्या पाटलाच्या नावाने बाहेर काय धुराळा उडतोय ते. आता हे बघ, तू मला सारखी म्हणायची की नाही साक्षी अण्णा, मर्डर करू नका, मर्डर करू नका, नो व्हिलन्स नो व्हिलन्स. तेव्हा आता महिप्तला व्यवस्थित तो शब्द बोलता येत नाही. नागराज हसतो आणि म्हणतो, महिप्त अरे व्हालन्स वेलन्स. महिप्त म्हणतो, अहो नागराज शेड तेच तेच हो. नंतर साक्षीला सांगू लागतो, तोच वेलन्स ना, आज कामी आलाय. तेव्हा साक्षी आश्चर्याने महिप्तकडे पाहते, अगं तुला माहित नसेल, काही वर्षांपूर्वी मी एक मर्डर केला होता आणि त्याचा मुर्दाना मी त्या वात्सल्य आश्रमाच्या पाठीमागे गाडून ठेवलेला होता. बरोबर ऐन टाईमाला देशमुख बाईने पोलिसांना ती टीप दिली आणि ते मड होत ना मडते असं उकरून काढायला सांगितलं. आता मला सांग साक्षी, ते मड उकरल्यानंतर आरोप कुणावर येणार. तेव्हा साक्षी म्हणते, मधुभाऊंवर. मग महिप्त हसतो आणि म्हणतो, 113% ना, अगदी बरोबर बोललीस तू साक्षी. अगं आता त्या दोन्हीही मर्डरचा आरोप त्या पाटलावरच येणार आणि हा अर्जुन सुभेदार आहे ना, तो फक्त असा आवासून बघणार. दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य दोघेही आश्रमाजवळ येऊन पोहोचतात. मग अर्जुन आता गाडीतून खाली उतरतो तर आश्रम सील केलेलं असतं, तो आतमध्ये जातो, तेथे हवलदार आणि सगळं सिक्युरिटी असते. त्यावेळी अर्जुन आतमध्ये जातो आणि स्वतःची ओळख सांगत, मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार असल्याचं म्हणतो. तेव्हा हवलदार काका म्हणतात, मी ओळखतो तुम्हाला. मग अर्जुन म्हणतो, तुम्हाला कोणी टीप वगैरे दिली होती का, इथे एखादा मृतदेह गाडून ठेवला आहे म्हणून. हवलदार सांगू लागतात, महेंद्र पोरगावकर नावाचा माणूस कुत्रा फिरवायला आला होता, तर त्याचा कुत्रा हा भुंकू लागला आणि म्हणून त्याला थोडा संशय आला आणि त्याने लगेच आम्हाला बोलवून घेतलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला FIR, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि पंचनामा हे सगळे बघायचे. तेव्हा आता हवलदार काका म्हणतात, नाही सॉरी सर, मी असं नाही करू शकत. तेव्हा चैतन्य म्हणतो की तुम्ही नकार देण्या अगोदरच सांगतोय, आम्ही लीगली परमिशन घेऊन आलोय, चेक करा आणि या केस संदर्भात जी काही माहिती आहे ना, ती सगळी काही आम्हाला द्या. रीतसर परवानगी काढून आणल्यामुळे ते पत्र कन्स्टेबलच्या हातात देत त्यांना वाचायला सांगतो. मग ते वाचतात. त्यांना समजतं की यांना माहिती देणं गरजेचं आहे, म्हणूनच ते आता नारकरला बोलवतात आणि जी काही माहिती आहे ना, ते अर्जुन चैतन्याकडे देतात. मग अर्जुन आणि चैतन्य ती सगळी माहिती अगदी लक्षपूर्वक वाचू लागतात. तेव्हा अर्जुनच्या काही गोष्टी लक्षात येतात. मग तो त्यांची फाईल यांना पुन्हा देत क्यू म्हणतो आणि तेथून जायला निघतो. मग आता बाहेर आल्यानंतर चैतन्य विचारतो, काय रे अर्जुन, काय वाटतं तुला. तेव्हा अर्जुन सांगतो, फॉरेन्सिक रिपोर्ट प्रमाणे ती बॉडी काही महिने जुनी आहे, पण ती नेमकी आत्ताच कशी सापडली आणि का सापडली असं म्हणून तो हसतो आणि म्हणतो, फक्त कुत्रा भुंकला म्हणून त्या माणसाला एवढा संशय आला की त्याने डायरेक्ट पोलिसांना कॉल केला. तेव्हा चैतन्य विचारतो, म्हणजे तुला असं वाटतं हा जो महेंद्र पोरगावकर आहे हा महिप्त आणि दामिनीचा माणूस आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, आहे नाही आहेच असं तो खात्रीने अगदी चैतन्याला सांगतो. आता फक्त कन्फर्मेशन साठी त्याच्याबरोबर बोलूयात आपण. त्याचा पत्ता होता इथे आतमध्ये, तो इथेच राहतोय जवळ, चल आता आपण जाऊयात असं म्हणून दोघेही त्याच्याकडे जायला निघतात. तर दुसरीकडे नागराज आता साक्षीला म्हणतो, तू घाबरू नकोस, मधुभाऊ या प्रकरणातून अजिबात सुटणार नाहीये. हिप्त म्हणतो त्याला ना, तो कुठलातरी इंग्रजी जामीन मिळालाय. तेव्हा नागराज म्हणतो, अरे अटिसिपेटरी बेल म्हणतात त्याला. तेव्हा महिप्त म्हणतो, हो तेच रे, पण देशमुख बाईच्या डोक्याने काय झालेलं आहे त्या अर्जुन
सुभेदाराच्या केसमधली सगळी हवाच निघून गेली तेव्हा साक्षी थोडी का होईना खुश होते की अर्जुनचं मेन केसवरच लक्ष डायव्हर्ट झालं. मग त्यावेळी महिप्त पुढे स्वप्न रंगवू लागतो की आता कुठल्या तोंडाने तो म्हणेल त्याचा खून हा पाटलाने केला नाही म्हणून. साक्षी आता म्हणते ग्रेट ग्रेट, म्हणजे दामिनी मॅडमने ना खूपच स्मार्ट अशी मग घेतली आहे. आता खूप दिवसानंतर साक्षीच्या चेहऱ्यावर खरखर हसू आलेलं असतं आणि ते पाहून महिप्त लाडक्या लेकीकडे पाहतच राहतो. मग आता तो गाणं म्हणू लागतो आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. यावेळी नागराज विचारतो काय महिप्त, अरे काय झालं अचानक. मग महिप्त उठतो आणि आपला कोट असा व्यवस्थित करतो. म्हणतो की अहो नागराज शेठ, माझ्या आयुष्यातील अगदी मोठी किमती चीज हरवली होती कुठेतरी आणि तीच आज मला सापडली आहे. तेव्हा साक्षी महिप्तकडे पाहतच राहते. नागराज मुद्दाम म्हणून विचारतो कोणती रे. मग आता महिप्त म्हणतो माझ्या लेकीच्या चेहऱ्यावरच हसू. अहो माझ्या लेकीच्या चेहऱ्यावरच जे हसू आहे ना त्याची किंमत ही कुठली माणिक मोती सोनं नाणं अजिबातच भरून काढू शकत नाही अशी किमतीचीच वस्तू आहे माझी साक्षी म्हणजे. आणि तिच्याच्या चेहऱ्यावरच ते हसू. तेव्हा साक्षी महिप्तकडे पाहून आता हसत असते. त्यावेळी महिप्त पुन्हा एकदा आनंदी आनंद गडे असं म्हणून खूप नाचू लागतो. हे बघ पोरी, तू हसत रहा, आता फक्त हसत रहा, कारण त्या अर्जुन सुभेदाराला आपल्याला रडवायचं आणि तो रडायला सुद्धा लागलाय. तेव्हा आता साक्षी खूपच हसू लागते आणि त्यासोबत नागराज देखील. आणि महिप्त आता नाचायचा थांबतच नाही. तर आता साक्षीच्या चेहऱ्यावरील ते हसू पाहून नागराज देखील हसत असतो. तर महिप्तच्या आनंदाला अगदी उधाणच आलेलं असतं आणि तो नाचायचा थांबतच नाही. दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही महेंद्राचा पत्ता शोधत शोधत त्याच्या घरापर्यंत पण पोहोचतात. आता दरवाजा बंद असल्यामुळे अर्जुन अगोदर तो दरवाजा नॉक करतो. मग आता नेमका महेंद्र दार उघडतो आणि बाहेर येत अर्जुन चैतन्याला समोर पाहून विचारतो कोण वन्य, तुम्हाला काय पाहिजे काय नक्की. अर्जुन म्हणतो की महेंद्र पाटगावकर इथेच राहतात का. तो म्हणतो मीच आहे, काही काम होतं का. पण तुम्ही कोण, काय काम होतं का तुमचं. तेव्हा अर्जुन म्हणतो वात्सल्य आश्रमामध्ये जी बॉडी सापडली त्याबद्दल तुमच्याबरोबर थोडं बोलायचं होतं. मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि हे माझे असिस्टंट चैतन्य गडकरी. तेव्हा महेंद्राला समजतं हे वकील लोक आहेत, बोला ना, काय बोलायचे काय ते बोला, विचारा आता. तो म्हणतो. तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्ही पोलिसांना कॉल केला होता तेव्हा एक्झॅक्टली काय घडलं ते ऐकायचं मला. महेंद्र सांगू लागतो मी पोलिसांना सगळं काही ऑलरेडी सांगितले की जेव्हा मी बॉबीला फिरायला घेऊन गेलो होतो तर चालता चालता तो अगदी जोराजोरात भुंकायला लागला आणि आश्रमाच्या बाजूने मला जोर लावून अगदी खेचायलाच लागला. मग मला वाटलं आश्रमाच्या बाजूला नक्कीच काहीतरी डेंजर आहे म्हणून. तेव्हा चैतन्य धक्क्यानेच अर्जुनकडे पाहतो. त्यानंतर अर्जुनला आठवतं की मागच्या वेळी आश्रमाच्या मागच्या बाजूला मी गेलो होतो. चैतन्य आणि इन्स्पेक्टर साहेबांनी जेव्हा तेथे काहीतरी जमिनीमध्ये खोदून पाहिलं होतं तेव्हा तेथे तर एक शर्ट होता. मग अर्जुन ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तो महेंद्राला विचारतो परंतु पोलीस तर म्हणाले की ही बॉडी काही महिने अगोदर पुरली गेली होती. मग तुम्ही जे कुत्रे फिरायला घेऊन जातात ते कुत्रे या अगोदर कधी पाहून भुंकले नाहीत का. तेव्हा महेंद्र खोट बोलतो आणि म्हणतो भुंकले ना, पण मी ना तिकडे अजिबात लक्षच दिलं नाही आणि तसंही मी इथे राहायला नवीन आलोय. मी नेहमी विचार करायचो की या जागेमध्ये नेमकं काय आहे आणि आज बॉबीने असा तमाशा घातला आणि मी डायरेक्ट फोनच पोलिसांना ठोकला. अशा भाषेत तो आता अर्जुनला उत्तर देत असतो आणि जरा तो घाबरलेला सुद्धा दिसतो. हे चैतन्य आणि अर्जुनच्या आता बरोबर लक्षात आलेलं असतं. त्यानंतर अर्जुन हे सगळं ओळखतो आणि याला आता काही उत्तर देता पुढे काही प्रश्न विचारता ब्र ठीक आहेत क्यू असं म्हणतो. मग त्यानंतर जाता जाता अर्जुन म्हणतो काही वाटलं ना तर पुन्हा आम्ही प्रश्न विचारायला येऊ तुम्हाला. तो म्हणतो हो चालेल या ना कधी पण असं म्हणून तो पटकन घरात जाऊन दरवाजा बंद करून घेतो. दुसरीकडे प्रताप, कल्पना, पूर्णा, आजी ह्या तिघेही आता सोफ्यावर बसलेले असतात तर प्रिया तेथेच उभी असते.
तेव्हा ती घरातील सर्वांनाच म्हणते की आपण आपल्या घरातील वातावरण चांगलं ठेवण्यासाठी किती प्रयत्न करतो ना, पण काय आहे ना, आपल्या घरात फक्त सुभेदार नाही तर इतरही लोक राहतात. आता त्यांनी केलेल्या पापाची शिक्षा आपल्याला भोगावी लागू नये म्हणजे झालं हो की नाही असं ती सर्वांना विचारते. तर त्यावर कोणीच काही बोलत नाही, एकदम गप्प गप्प असतात. त्यानंतर प्रताप्स लक्ष आता जिन्याकडे जातं तर सायली आता रूम मधून बाहेर येत असते. तेव्हा आता सायली, अगं सायली तू कशाला आलीस खाली असं प्रताप तिला विचारतो. सायली आपली हळूहळू खाली येते आणि प्रतापला म्हणते, बाबा अहो मी जर रूममध्ये अशी झोपून राहिले असते ना तर मनामध्ये नको नको ते विचार आले असते आणि कसं आहे ना ते विचार आल्यानंतर मग चैन पडत नाही मला, असं तुमच्याबरोबर इथे बसलं तर जरा बरं वाटेल आणि म्हणूनच मी इकडे आल्याचं ती सांगते. तेव्हा प्रताप उठतो आणि विमलला आवाज देत म्हणतो की विमल खुर्ची घेऊन ये. तेव्हा विमल हो असं म्हणते आणि सायरीला बसण्यासाठी खुर्ची घेऊनच येते. तेव्हा सायरी आता बसते खरं पण विमलला म्हणते की अहो बसून ना मला जरा कंटाळाच येईल, आज मेथीची भाजी करायची आहे ना जरा. किचनमध्ये येते आणि फोडणीला सुद्धा मदत करते. तेव्हा सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने पाहतात. ती आता उठणार असते तोच विमल पुन्हा तिला बसवते. तेव्हा प्रताप म्हणतो, वेडी आहेस का सायली तू, तुला मगाशी चक्कर कर आली होती, भोवाळ आली होती, काही वेळ तू शुद्धीवर नव्हती आणि आता लगेच काम करायला लागली असं का करतेस, अगं लगेच पदर बांधून असं कामाला नाही लागायचं. तेव्हा विमल म्हणते, नाही तर काय सायली ताई, ऐका आता तुम्ही आता उठून खाली आलात ना इथपर्यंत ठीक आहे, पण आजच्या दिवस मी स्वयंपाकाला तुम्हाला अजिबातच हात लावू देणार नाही. म्हणजे नाही अशी तंबीस ती सायलीला देते. तेव्हा पूर्ण आजी आणि त्याचबरोबर कल्पना सायलीकडे आता पाहू लागतात. मग सायलीचा नाईलाज होतो, ती आपली शांतपणे तेथेच बसते, पण काम केल्याशिवाय तिला चैन सुद्धा पडत नसते आणि म्हणूनच ती आता सगळ्यांकडे फक्त पाहत राहते. तर विमल प्रियाकडे पाहते, प्रिया तिच्याकडे पाहून फक्त हसते. तर विमल आपल्या कामासाठी किचनमध्ये निघून जाते. दुसरीकडे अर्जुन आता या केसचा खूप गांभीर्याने विचार करू लागतो आणि म्हणतो, चैतन्य हे कुत्रे असतात ना, त्यांचा सेन्सर हा खूपच शार्प असतो. हा डॉग वॉकर म्हणजे हा महिंद्रा रोजच असा आश्रमाच्या जवळ कुत्र्यांना घेऊन जर जात असेल तर कुठल्यातरी कुत्र्याने ती बॉडी अगोदर शोधायला हवी होती, परंतु त्या एरियामध्ये या अगोदर ती कुत्री कधीच भुंकली नाहीत. मग ती बॉडी नेमकी आत्ताच कशी सापडली याचा विचार तो करतो आणि आपल्या मनातील शंका चैतन्यला सुद्धा बोलून दाखवतो. तेव्हा चैतन्य विचारतो, नेमकी आत्ताच म्हणजे मग अर्जुन आपल्या मनातल सांगू लागतो, म्हणजे दामिनीला हे दिसलं असेल की केस आपल्या बाजूने झुकतीये आणि आता ती हरणार. तेव्हा तिला ते सहन झालं नसेल आणि म्हणून तिने हे माइंड गेम खेळायला सुरुवात केली. तेव्हा चैतन्य म्हणतो, पण अर्जुन एक मिनिट, अरे काही महिने पुरलेल्या बॉडी बद्दल दामिनीला कळंच कसं, अरे तेव्हा तर तिचा आणि आश्रमाचा काही एक संबंध सुद्धा नव्हता. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण महिप्तचा होता ना आश्रम, केश सुद्धा आणि आश्रमाच्या जागेशी सुद्धा मी सांगतो तुला चैतन्य, ती बॉडी आहे ना ती महिपनेच पुरली असणार आणि दामिनीने महेंद्र थ्रू पोलिसांना टीप देऊन ती बॉडी आत्ताच बाहेर काढली असणार. तेव्हा चैतन्य म्हणतो, असं असेल ना तर अर्जुन हा खरंच खूप मोठा प्लॅन आहे. तेव्हा अर्जुन आता म्हणतो की असू दे, पण मी त्यांचा प्लॅन आहे ना, प्लॅन कधीही म्हणजे कधीही वर्क होऊ देणारच नाही. आता या प्लॅनमध्ये मधुभाऊ नाही तर स्वतः महिप्तच अडकेल असं मी बघेन. मध्ये निर्धार करून आता महिप्तला अडकवण्याचे सर्व प्रयत्न तो करणार असतो. अर्जुनच्या या हुशारीकडे चैतन्य पाहतच राहतो. या सर्व प्रकरणांमध्ये पुढची स्टेप काय असेल याचाही अर्जुन विचार करू लागतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली म्हणते, मी आलेच हा असं म्हणून ती खुर्चीवरून उठायला जाते तर तिच्या पायात अचानक क्रॅम्प येतो आणि ती आता आईग असं म्हणून पुन्हा खाली तिथे खुर्चीवर बसते. तेव्हा सर्वजण थोडे घाबरतात.
त्यानंतर प्रिया म्हणते मी ना तुझे पाय चेपून दिले असते पण असं म्हणून ती थांबते तेव्हा प्रताप म्हणतो पण कशाला आता मनात आलंय ना तर करून टाक. प्रिया काय असं आश्चर्याने विचारते मग आता नको बाबा नको आता सायली म्हणते. त्यावेळी प्रताप म्हणतो नाही आता मनात आलं ना तर करून टाकायचं म्हणजे टाकायचंच आणि तू नाही म्हणालीस ना सायली तरीही तन्वी तुझे पाय चेपून देणार म्हणजे देणारच तेवढं तरी पुण्य तिच्या पदरात पडू देत असं म्हणून प्रताप हसतो. काय अग तन्वी तेव्हा तन्वीचाही नाईलाज होतो. ती तिथे सायलीच्या पायाजवळ बसते आणि तिचे पाय चेपू लागते आणि तोंड वाकड्या करते. अशाच मालिकेच्या अपडेट्ससाठी आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.